नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मस्त ना? आजचा दिवस पण माझ्यासाठी खूप धावपळीचा आणि खास आहे. सकाळी उठल्यापासून ते बाजारात स्टॉल लावण्यापर्यंतचा प्रवास मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज मराठी भाषा दिन आहे, त्यामुळे सगळीकडे कसं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. बघू शकताय मी आज मस्त दारावरती रांगोळी, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन वगैरे करून घेतलेलं आहे. खूप सुंदर वाटतं. सकाळची सुरुवात जर अशी झाली तर मन अगदी प्रसन्न असं होऊन जातं. बघू शकता छान मस्त. तुम्ही पण असं करता का? मला हे नक्कीच सांगा. याबद्दल डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर सकाळी उठल्यावर घराची स्वच्छता ही माझी सर्वात पहिली प्राथमिकता असते. झाडू पोछा झाला की चप्पल स्टँड व्यवस्थित पुसून घेणं, घराचा कोपरा स्वच्छ करणं, हे सगळ्यात आधी मी करत असते. बाकी सगळ्या गोष्टी मी नंतर करते. कारण घर स्वच्छ झालं, देवपूजा झाली की घरातल्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली असं मला वाटतं. त्याचमुळे मग आधी घरात स्वच्छ झाडू मारून घेतला. झाडूही इतका स्वच्छ मारते की नंतर पोछा खूप कमी मारावा लागतो किंवा जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत पोछा मारण्यासाठी. बघू शकता हा पोछासुद्धा मी आत्ता घेतलेला आहे. आधी माझ्याकडे साधा सिंपल पोछा होता. काही गोष्टी शिवमचे बाबा खरंच मला हट्ट करून घेऊन देतात. मी फार हट्ट करत नाही एखाद्या गोष्टीसाठी, पण तेच मला सांगत असतात, अगं घे गं, तुला उपयोगी पडेल, तुला कामी येईल, असं म्हणून म्हणून त्या खूप गोष्टी घेऊन देतात ते मला. त्यानंतर चप्पल स्टँड वगैरे पण आठवड्यातून 1-2 वेळा मी पुसून घेत असते. बघू शकताय सकाळी स्वच्छता झाली ना, घर कसं अगदी प्रसन्न असं वाटतं. छान मस्त टवटवीत घरही खुललेलं असं वाटतं. त्यानंतर आज मी देवघरसुद्धा स्वच्छ केलेलं होतं. फरशीही चकाकत होती तिथली. त्यानंतर देवासमोर काढलेली रांगोळी. बघू शकताय कसं वाटतंय माझं देवघर, हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हेही कमेंट करून नक्कीच सांगा. तर आज बाजारात जायचं असल्यामुळे मी आधीच पिशवी आणि इतर सामान भरून रेडी करून ठेवलेलं होतं. बघू शकताय फक्त 2 ताटं तांबे घासायचे आहेत, भांडे लावायचे आहेत. बाकी सगळं काम उरकलं. आमचं दोघांचंही जेवण झालेलं आहे. बघू शकताय. तर घरातलं काम उरकून मी शिवमला शाळेतून आणायला गेले. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन आहे. तर मैत्रिणींनो, शाळेत गेल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. मराठी भाषा दिनानिमित्त मुलांनी आणि शिक्षकांनी मिळून रांगोळ्या वगैरे काढलेल्या होत्या. मराठी असल्याचा अभिमान वाटायला लागला. बघा बरं किती देखण्या रांगोळ्या काढल्या आहेत. बघू शकताय. त्यानंतर त्यांनी डान्स वगैरे सगळं केलं आणि या रांगोळ्या सगळ्या विशेष करून मुलांनी काढलेल्या आहेत. आणि शाळेत जेव्हा ही मुलं सगळं करतात ना, तेव्हाच ते शिकतात असं मला वाटतं. बघू शकताय. त्यानंतर मग घरी येण्यासाठी निघालो. शिवमचा फार काही हट्ट नसतो शाळेतनं घरी येण्यासाठीचा. त्यानंतर घरी आल्यावर शिवमला खूप भूक लागली होती, म्हणून झटपट त्याला आवडणारे सँडविच मी बनवले. सँडविच मी सकाळी पण त्याला बनवून दिलेलं होतं आणि तो मला जाताना सांगून गेला होता की आई मला आल्यावरती पण सँडविच बनवून दे. मला बाजारात जायचं होतं, त्यामुळे बऱ्याच गोष्टींची आधीच तयारी मी करून ठेवलेली होती. पण म्हटलं आल्यावरती गरमागरम त्याला करून द्यावं. तर मस्त छान कांदा, टोमॅटो, बटाटा, काकडी आणि हे करून मस्त, माझ्याकडे सँडविच मेकर नाही आहे, ते भांडं नाही आहे, तर मी तव्यावरतीच करत असते. त्यानंतर 1 कप कडक चहा घेतला आणि त्यानंतर खूप मोठं काम बाकी होतं. आता वेळ होती बाजारात निघायची, पण म्हटलं आधी त्याला व्यवस्थित पोटभर जेवण वगैरे करू द्यावं आणि त्यानंतर मग आवरून निघावं. बघू आपण शिवमला सँडविच कसं वाटतं त्याची रिॲक्शन घेऊ. वाव, सहा आवडतं काय? सँडविच. चाळीस. तर बघू शकता शिवमला सँडविच आवडलं. सँडविच वगैरे खाल्ल्यानंतर आज आम्ही ठरवलं होतं की शिवमच्या सायकलवर सामान न्यायचं. आजी घरी नाही आहेत, बाबा घरी नाही आहेत, पण बाजार आहे म्हटल्यावरती आपलं काम बुडवायला नको, म्हणून शिवमला सोबतीला घेऊन मी निघाले. शिवमने आज मला खूप मदत केली. सायकलवर पिशवी ठेवून आम्ही बाजारात पोहोचलो. आजचा माझा स्टॉल लावण्याचा हा व्हिडिओ शिवमने शूट केलेला आहे. बघा तो किती छान वेगवेगळ्या अँगलने व्हिडिओ शूट करतो. अजून तो खूप लहान आहे, तरीसुद्धा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतो. माझा छोटासा असिस्टंट आज जोरात कामाला लागलेला होता. स्टॉल लावला आणि लगेच कस्टमर यायला सुरुवात झाली. कामाची खूप गडबड वेळ असते
बऱ्याच जणींना आता माहिती झालेलं आहे की मी ते स्टॉल लावते वगैरे, त्यामुळे खूप जणी वाट बघत असतात. त्यामुळे मी आवर्जून बाजाराच्या दिवशी जात असते, कारण आपले कस्टमर आपली वाट बघतात आणि कस्टमरला वाट बघायला लावणं चुकीचं असतं. त्यामुळे मग मी फटाफट स्टॉल लावला. बघू शकताय अगदी साधा सिंपल आहे, टेबल वगैरे काहीही नाही आहे, पण जसं जमेल तसं मी करत असते. बघू शकताय भरपूर मोठा बाजार लागतो इथे. मागच्या शुक्रवारी माझ्यासोबत एक कोइन्सिडेन्स घडलेला, तोही मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, पण म्हटलं उगाच कोणाची बदनामी नको म्हणून मी तो शेअर केला नाही. घरी आजी बाबा कोणीच नाही आहे, त्यामुळे मग मी शिवमला सोबत घेऊन आले. काय काय म्हणतोय कपडे घेता का? कपडे घेता का? कपडे नाही रे बाळा, गाऊन 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 घेता का? कसं सब गाऊन आहे क्या? हा सब गाऊन आहे. बोल दाखव. बोल काय कपडे घेता का? तर आज तो छान मला सांगत होता की ते बटाटे कांदेवाले कसे म्हणतात, कांदे घ्या बटाटे घ्या, तसं तू कपडे घ्या का नाही म्हणत, असं मला सांगत होता. शिवमने कस्टमर हाताळण्याचे सुद्धा एक छान टिपले आहेत. तर असा होता आजचा माझा कामाचा पसारा, कामाचा दिवस. पण प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे असं मला वाटतं. तर असा होता आजचा माझा दिवस. कामाचा पसारा असला तरी घरचे आणि मुलाची मदत तेव्हा कामाचा ताण जाणवत नाही. आम्हाला आज दोघांना खूप मज्जा आली बाजारात. तर तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर मग साधारण 9 वाजेपर्यंत मी स्टॉलमध्ये लावून बसले आणि त्यानंतर घरी परत यायला निघाले. तेव्हा ते सुद्धा पॅकिंगचा व्हिडिओ शिवमने घेतलेला होता. त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर अजून काही व्हिडिओज आहेत जे शेअर करायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करावं लागणार आहे. तुमची एक मदत म्हणजे तुमचं एक सबस्क्राईब. तर दोन्ही पिशवींमध्ये सारखं हे करून घेतलं आणि त्यानंतर मग सायकलवरती पिशवी लावली आणि घरी परत येण्यासाठी निघालो. घरी परत येण्याचा व्हिडिओ माझी मैत्रीण मंजू हिने शूट केला, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आम्ही दोघंही छान मस्त गप्पा मारत त्याच्या सायकलवरती एक पिशवी आणि माझ्या हातात एक पिशवी असं आलो. मला त्याची खरंच खूप मदत झाली आज. त्यानंतर पार्किंगला आल्यानंतर कळालं की मनस्वीच्या घरी लाईटच नाही आहे, पण तिची एक्झाम आहे त्यामुळे खरंच खूप मन लावून अभ्यास करते ती. घरात लाईट नसल्यामुळे मग पार्किंगला दिव्याखाली येऊन अभ्यास करते. नमस्कार मैत्रिणींनो. तर रात्रीचे 11:30 वाजायला आलेले आहेत. आतापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल. खरं तर आज दिवसभर खूप दमछाक झालेली आहे. तर जेवण वगैरे झालंय, आता अंथरूण वगैरे टाकले. शिवम आणि मीच आहोत. शिवमचे बाबा ऑफिसला आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काय हवं आहे तेही मला नक्कीच सांगा. जसे आहेत तसे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.